नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण तेलवाडी या गावात आहोत. तेलवाडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि ज्ञानेश्वर भाऊ येवळे यांच्या टोमॅटोच्या शेतामध्ये आहोत. तर टोमॅटोला जो बॅक्टेरियल स्पॉट येतोय त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, जे काही आम्ही 5 प्रॉडक्ट वापरून या टोमॅटोच्या टिपका कव्हर केलेला आहे, त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. अशा प्रकारात प्लॉट आहे. प्लॉटची कंडिशन आहे टोमॅटोला सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो बॅक्टेरियल स्पॉटचा आहे. माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता, हा जो बॅक्टेरियल स्पॉट आहे हा सगळ्यात मोठा अडचण शेतकऱ्याला टोमॅटोच्या पिकामध्ये जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत या प्लॉटवर आता सध्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात समजा हे बॅक्टेरियल स्पॉट आला होता, पण आता कुठेही याच्यावर दिसत नाही. थोडाफार प्रमाणात आहे, पण चांगला कव्हर झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपण काय फवारण्या घेतल्या या संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. 5 प्रकारची बुरशीनाशकं तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे, जेणेकरून हे कंट्रोलमध्ये आला. तर शेतकरी मित्रांनो, या बॅक्टेरियल स्पॉटमध्ये आम्ही सगळ्यात सुरुवातीला जी फवारणी घेतली ती बोनेटची घेतली. बोनेट हे साविल कंपनीचे येतं. या प्रोडक्टमध्ये बॅक्टेरिया साईड प्लस फंगिसाईड हे दोन्ही एकत्र आहे. याने आम्ही याच्या 2 फवारण्या 5 दिवसाच्या अंतराने घेतल्या. तर आम्हाला या बॅक्टेरियल स्पॉटला चांगला कव्हर रिझल्ट मिळाला. त्याच्यानंतर या पानाची कॅनोपी चांगली झाली. पानावर जो बॅक्टेरियल स्पॉट म्हणजे हे होता, डाग होते काळे, ते बी कंट्रोल झाले. आणि त्याच्यानंतर आम्ही 8व्या दिवशी शेतकरी मित्रांनो कोनिकाचा स्प्रे घेतला. कोनिका जे आहे हे धानुका कंपनीचं कासुकामायसिन प्लस हे आहे कॉपर ऑक्झोक्लोराइड, हे दोन्ही एकत्र याचा स्प्रे घेतला. याचेही आम्हाला चांगले रिझल्ट मिळाले. त्याच्यानंतर आम्ही जो 3 नंबरचा स्प्रे घेतला, डिस्कवर म्हणून प्रोडक्ट आहे, ते साविल कंपनीचे येतं. ते कॉपर बेस बुरशीनाशक आहे. त्याचा आणि टीडचा आम्ही स्प्रे घेतला. त्याचे आम्हाला चांगले रिझल्ट मिळाले. टीडमुळे थोडीशी वाढ थांबण्याची मदत झाली आणि फ्लॉवरिंग बी वाढली. आणि तुमचे बॅक्टेरियल स्पॉट किंवा करप्याचा जो आहे अर्ली ब्लाइट लेट ब्लाइट त्यालाही नियंत्रण मिळालं. शेतकरी मित्रांनो, ढगाळ वातावरण आहे. यावर्षी पाऊस कंटिन्यू रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे ही अडचण मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे. त्यामुळे आपल्याला बुरशीनाशकाचे जे स्प्रे आहे प्रत्येक 4 दिवसाच्या अंतराने आपल्याला घेत राहायचे आहे, जेणेकरून हे जो प्रॉब्लेम आहे आपला कंट्रोलमध्ये राहील. हा पूर्ण जो प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो 1 एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे आणि जवळपास या प्लॉटला 50 दिवस आतापर्यंत पूर्ण झालेले आहे. मालाची सेटिंग पूर्ण झालेली आहे. 15 दिवसात हा प्लॉट चालू होईल. त्या पद्धतीने प्लॉटचं नियोजन चालू आहे. ड्रीप फर्टिगेशनमध्ये सध्या 1261 आणि 1340 आम्ही आलटून पलटून एका 4 दिवसाच्या अंतराने आम्ही देत आहोत. त्याच्यामध्ये मिक्स मायक्रोटनही आम्ही त्याच्यामध्ये टाकत आहोत. ड्रीप फर्टिलायझरमध्ये डीएफ वगैरे असलं किंवा मग बोरॉन बेस मिक्स मायक्रोटन असलं ते. त्याच्यानंतर आम्ही कॅल्शियम ऑक्साईड आणि त्याच्यानं बोरॉन आता काही दिवसापूर्वी याला दिलं. त्यानं फ्लॉवरिंग चांगल्या प्रकारे वाढली. शेतकरी मित्रांनो, आपला जे 4था स्प्रे टाकला आम्ही 15 दिवसानंतर, तो आम्ही घेतला रोडोमिल घेतलं. सिजंटाचं रोडोमिल एका पंपासाठी 40 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये व्हॅलिडामायसिन घेतलं एका पंपासाठी 20 ml. अशा पद्धतीने तो स्प्रे घेतला. असे 5 स्प्रे आमचे जवळपास याला झाले, तेव्हा याचे रिझल्ट मिळाले. ड्रीप न देण्यासाठी आम्ही याच्या पाणी पाऊस रिमझिम कंटिन्यू असल्यामुळे जास्त प्रमाणात मुळांची ब्लॉकेज वाढला होता. मुळे अपटेक करू शकत नव्हत्या. त्यावेळेस आम्ही जे ड्रिपनं दिलं ते मायक्रोरायझा दिलं 200 ग्राम 1 एकर क्षेत्रासाठी. आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास दिलं. त्याने मुळेही फ्रेश झाल्या. खाली जमिनीतलं लागलेलं फंगल इफेक्ट, जमिनीतलं पिथियम वगैरे होती, त्या मुळांना काही झाडं मरत होती, तोही कंट्रोल मिळाला आणि अपटेक पण वाढू झालं. त्याच्यामुळे हे जे फ्रेश तुम्हाला झाडं दिसत आहे हे त्याच्यामुळेच झाले, कारण की पहिले सगळे झाडं अशी थांबल्यावानी झाली होती, वाढ होत नव्हती. आम्ही हे 4 प्रोडक्ट ड्रिपद्वारे दिल्यामुळे चांगले रिझल्ट आले. हे सर्व आम्ही साविल कंपनीचे वापरले, त्यांना आपल्याला रिझल्ट चांगला मिळाला. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण प्लॉट कशा पद्धतीत आहे हे दाखवतो आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कसं प्लॉटची सेटिंग चालू आहे. शेतकरी मित्रांनो, हा पूर्ण प्लॉट असा आहे बघा. कारण की यावर्षी असा प्लॉट आपल्याला बघायला मिळणं मुश्किल आहे, कारण की ढगाळ वातावरणामुळे पूर्ण प्लॉटवर टिपका जो आपण बॅक्टेरिया स्पॉट म्हणतो हे जास्त जाणवत आहे. आम्हाला याच्यावर चांगले रिझल्ट मिळाले. हे 4 स्प्रे आम्ही घेतले ना, खूप चांगले रिझल्ट मिळाले. हे बघा, खालच्या साईडला सेटिंग पण चालू आहे पूर्ण प्लॉटमध्ये. आणि फ्लॉवरिंगसाठी आम्ही जे टिल्ट घेतलं त्या पद्धतीने फ्लॉवरिंग चालू आहे बघा. हे खालच्या याच्यावर असे बॅक्टेरिया स्पॉट आम्हाला जाणवले होते, तेव्हाच आम्ही स्प्रे चालू केले. आता खालची जी सेटिंग आहे, एका याला 4-4, 5-5 फळांची सेटिंग आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, जवळपास या ढगाळ वातावरणामुळे 2 किंवा 3च फळांची सेटिंग बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये पाहायला मिळत आहे. पण हे स्प्रे आम्ही कंटिन्यू घेतल्यामुळे जवळपास 4 फळं 5 फळं एका झाडावर सेटिंग झालेली आहे.
आपले जे झाडं थांबलेले आहे शेतकरी मित्रांनो, तो ड्रीपद्वारे मायकोर एमकोर म्हणून येतं, मायकोरायझा आणि ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे ड्रीपनं देणं खूप महत्त्वाचं आहे. याने तुम्हाला रिझल्ट चांगले जाणवेल. इथे बघा हे सेटिंग कशा पद्धतीने चाललेली आहे शेतकरी. खूप चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे आणि सध्याच्या कंडिशनला प्लॉट खूप छान आहे. वातावरण बघू शकता, पूर्ण ढगाळ वातावरण आहे. सकाळी सकाळी धुके येतं, त्यामुळे बुरशीनाशक आपल्याला कंटिन्यू घ्यायचे आहे. बुरशीनाशकाचे स्प्रे, त्यामध्ये एखादा आळीचाही आपण टाकू शकतो कंटिन्यूमध्ये, आळी वगैरे लागू नये म्हणून. या दिवसामध्ये फळमाशीची अडचण येते शेतकरी मित्रांनो. फळमाशी डंक मारते आणि ते फळ सडून जातं. त्यासाठी आपल्याला मक्षकारीची ट्रॅप बी आपल्या पिकामध्ये लावणं गरजेचं आहे. तर मक्षकारीची ट्रॅप लावण्या अगोदर आपल्याला हे करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. जे फ्रूटचे आहे तेच मक्षकारीचे ट्रॅप या पिकाला लावायचे. हे बघा फळांची सेटिंग आपल्याला दाखवतो. मी तुम्हाला म्हटलं होतं 4-5 फळं एका जागेवर सेटिंग आहे. हे बघा. ज्यांच्या शेतामध्ये आपण उभा आहोत ते आपल्या व्हिडिओमध्ये आले पाहिजे. ज्ञानेश्वर भाऊ येवाळे.